काय नाव तुमचं? मी सतीश चासकर. कुठलं गाव आहे? मी इथलाच चासकडेवाडीचा आहे. चासकडेवाडी. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते का? हो, मी राष्ट्रवादीचा. बरं, काय काय परिस्थिती इथं? कसं विकास कामांची काय आहे का चर्चा, का नुसतेच गप्पा चालू आहेत? विषय असा आहे, आता इलेक्शन लागली, हां जो तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार दिलेला, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो. हां माझं असं मत आहे, ही इलेक्शन विकासावर लढले पाहिजे. हां आता जर आमच्या या म्हणजे आमच्या पक्षाच्या मार्फत किंवा आमच्या माजी उपसभापती उषाताई कानडे असेल, माजी जिल्हा परिषदेच्या तुळशीताई असेल, सचिन भाऊ बोर असेल, किंवा इतर पक्षाचे नामदार दीडराव वळसे पाटील साहेब असेल, किंवा त्यांच्या खालचे आम्ही कार्यकर्ते, आम्ही सतत आमच्या गावाचा, आमच्या वस्तीचा विकास कसा होईल, आमच्या पक्षाचा आमच्या लोकांना काय फायदा होईल, आजपर्यंत विचार करत राहिलो. आज या ठिकाणी पाहिलं तर या पुलाची उंची जवळजवळ आहे ना, कमरे इतकी होती. हे पहा, या ठिकाणी 60 लाख रुपये खर्च करून हा पूल हा जो तुम्हाला चढ दिसतोय, हा चढ सुद्धा बऱ्याचशा अंशी उतरवला आहे. इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात चढ होता, तो सुद्धा या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे. 60 लाख रुपये खर्च करून एक नंबरचा रस्ता बनवला. हे जे बंधाराचं पाणी येतंय वरती, जर या ठिकाणी पाहिलं अर्ध्या किलोमीटरवर, तर इथे या ठिकाणी 60 लाखाचा बंधारा प्रमोद शेठच्या आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तयार झालेला आहे. तिथं डीपी असो, रस्ता असो, या ठिकाणी ही कामं अतिशय म्हणजे दक्षतेने या ठिकाणी केलेली आहे. आणि आमचं या ठिकाणी इकडून जर तुम्ही पाहिलं तर ही वस्ती संपतपर्यंत सगळी कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली. मला लोकांना एकच सांगायचे, आम्ही कामं दाखवतो, तुम्ही विकासाला मतदान करा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. उमेदवार कोण येत आता या ठिकाणी जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून तुळशीताई बोरे आणि विरोधी पक्षातून तर काय सांगता येत नाही मला. पंचायत समितीला उषाताई कानडे अशा दोन उमेदवार आमच्या म्हणजे या जिल्हा परिषद गटामध्ये आहे. हा जो रस्ता पाहिला साहेब, हा माणूस म्हणजे मेन रस्त्यापासून तर ही वस्ती इथं जवळजवळ 50-100 घरांची वस्ती. जर काही म्हणजे 2 वर्षापूर्वी जर पाहिलं असेल तर अक्षरशः पावसाळ्यामध्ये खड्डे पडत होते इथं, आणि लोकांना गाड्या लावून इथं निघायला लागत होतं. शेतमाल काढणं, सगळं दूध वाहतूक करणं, शाळकरी विद्यार्थ्यांना पण अवघड होतं. मग तो ही मागणी आम्ही तुळशीदायक केली, उषादायक केली. त्यांनी त्यांच्या माध्यमातून साहेबांक जिल्हा परिषदेने पाठपुरावा करून आज हा डांबरी रस्ता शेवटपर्यंत केलेला आहे. या ठिकाणी पहिला 5 लाखाचा निधी टाकला होता, तो पूर्ण झाला नाही, म्हणून परत त्यांनी काय केलं, 5 लाखाचा निधी या ठिकाणी टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हा रस्ता तर पूर्ण झालेलाच आहे, आणि एकदम तुम्ही पाहिजे एकदम व्यवस्थित रस्ता झालेला आहे. आणि आज या लोकांची जी होणारी अडचण दूर झालेली. या ठिकाणी जर इकडे पाहिलं तुम्ही तर आज तिकडून जी कडेवाडीतून जी लाईट आलेली इथपर्यंत लाईट होती. मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुळशीदाईच्या असो, उषादाईच्या असो, साहेबांच्या माध्यमातून आज तिथून तर शेवट स्टेट लाईन नेलेली. म्हणजे आज जी वस्ती झालेली आहे ना, ज्यावेळी आपण स्टेट लाईन पूर्ण केली, म्हणून या वस्तीला आज या ठिकाणी सगळी वस्ती या ठिकाणी व्यवस्थित हे झालेली आहे. म्हणजे वाड्या वाजता म्हणजे बिबट्याचं जी भीती होती ती आज फार प्रमाणात कमी झाली. म्हणजे आणि त्यांचं बिबट्याच्या स्वरूपात 2-3 ठिकाणी पिंजरे लावली होती आपण. म्हणजे ज्यावेळी आम्ही यांच्याकडे मागणी करतो त्यावेळी ते आमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊन नक्की आमच्या सामने येतात, आणि ते प्रश्न सोडवण्याचा नक्की या दोन्ही म्हणजे ज्या माजी सभापती आहेत तर माजी जिल्हा परिषद आहे, 100% यांनी आमच्या प्रश्नाचं निरसन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे विकास कामं केली, गप्पा नाही. 100% मी दाखवतोय ना, ही झालेली दाखवतोय. हिच्यामध्ये सगळे पाठपुरावा केलेले, सगळ्या गोष्टीचं आमचं आम्ही केलंय म्हणून सांगतोय. आणि अजून बरंच काय सांगायचे, तुम्ही माझ्या संग येऊ शकता. या ठिकाणी हा जो रस्ता दिसतो ना साहेब, हा या वस्तीपासून इकडे जवळजवळ आहे ना 2 किलोमीटर रस्ता आहे. इथं जवळजवळ बरीच एकर शेती, परंतु पायी जाणं सुद्धा अवघड होतं. मग त्या सर्व लोकांनी आमच्याशी मागणी केली. आम्ही मग उषाताई कानडे असून, सचिन भाऊ असून, तुळशीताई असून, यांच्या माध्यमातून आमच्या कारखान्याचे विद्यमान संचालक बाजीराव ताते यांच्या माध्यमातून आम्ही कारखान्याकडे गेलो. कारखान्याला आमची अडचण समजून सांगितली, आणि समजून सांगितल्यानंतर कारखान्याने प्रत्यक्ष दिवशी आता ही मोटरसायकल येते ना, ही आतापर्यंत इथं वरती पण जात नव्हती, पण आता ही शेतात जाऊन आलेली आहे. म्हणजे इथपर्यंत कारखान्याने आम्हाला 2 ते 3 दिवस जी शिबी देऊन हे पूर्ण काम केलेलं आहे. म्हणजे आजही पण आपण टू व्हीलर जरी म्हटलं किंवा कोणती पण गाडी या ठिकाणी, आता मला सांगा सर्वसामान्य लोकांना काय लागतं, कार्यकर्त्यांना पण काय लागतं. आमची एकच अपेक्षा आहे, आमची नेते आमच्यासाठी निम्या रात्रीला उपस्थित राहतात, त्यांच्यामुळं आमचं सुद्धा त्या वस्तीमध्ये नाव होतं. म्हणून आम्ही काही ना काही समाजासाठी करायला पाहिजे. नाही आम्ही कल्पना करत असतो. आता रस्ता तर झालाच आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, आता या ठिकाणी ही जी वाल संरक्षण भिंत आहे ही सुद्धा जर पाहिली तर ही सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच म्हणजे ह्या दोन्ही महिलांच्या किंवा नेते मंडळीच्या प्रयत्नातून आली. या ठिकाणी पहा, आता ही ओपन जिम आहे. ही ओपन जिम जर पाहिली तर वाघाचं वातावरणामुळे मात्र लोकांना पायी चालणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही एक फंडा काढला. बाबा चला नाही फिरता येत तर ह्या जिमवर समजा आज या ठिकाणी म्हातारे लोक, महिला वगैरे पुरुष सगळे येऊन आपल्या या ठिकाणी एक अर्धा 1 तास आपला स्वतःचा विरंगुळा करतात. त्या ठिकाणी बघा, वाटतं का तुम्हाला छान आहे का नाही जिम? ओपन जिम ही शाळेची इमारत आहे. ही शाळेची इमारत असो किंवा शाळेचे सगळे जो वेलकम, हे अशा चांगल्या प्रकारची कामं हे राष्ट्रवादी पक्ष, तुळशीताई बोर असन, उषाताई असन, सचिन भाऊ असन, ही सगळी या अंगणातली प्रमोद शेठ असन, सगळ्यांना घेऊन आम्ही या वस्तीचा किंवा गावाचा विकास करण्याचा हाच आमच्या डोक्यात सदैव विचार असतो.
कोरोना काळात जर साहेब तुम्ही जर पाहिलं तर सचिन भाऊ सारख्याने आम्हाला ताकद दिली. आमच्यासारखे कार्यकर्ते यावर रात्र उभे. आम्ही एक टॅगलाईन टाकली होती साहेब, रात्री अपरात्री तुमचा एक फोन आमची उपस्थिती, आम्ही जेवाची पर्वा न करता आज कोरोना काळात लोकांसाठी कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन असेल, कोणाला क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा मिळत नसेल, त्यांना जेवण मिळते की नाही मिळते, म्हणजे हा आमचा म्हणजे राष्ट्रवादी तळागाळाचा कार्यकर्ता अगदी बारीक सारी गोष्टीकडे लक्ष ठेवला असतो. बघा साहेब, आता ही दक्षिण उत्तर वाहिनी नदी कडेवाडीची स्मशानभूमी, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या पवित्र रेड्याची या ठिकाणी दसकऱ्या घातलेली आहे. आणि ते अगदी पवित्र ठिकाणी तर लोक दसकरीसाठी येतात. ही जर पाहिलं इथं तर इथं शेड नव्हतं, ओपन होतं, कारण की इथं जरी काम केलं तर पाण्यामुळं याचा प्रॉब्लेम येत होता, पाण्याच्या प्रवाहामुळं. मग आम्ही सर्व मंडळी, उषाताई असन, सचिनभाऊ असन, तुळशीताई असन, यांच्या माध्यमातून यांच्या पाठपुरावा करून या ठिकाणी पाहिजे भव्य दिवस शेड उभं आहे झालेलं आहे. हे खाली ग्रामपंचायतच्या माध्यमातून कॉन्क्रीटीकरण, ग्रामपंचायतच्या माध्यमाला सुद्धा निधी हा जिल्हा परिषद राहतो. आजकाल बहुतांशी जिल्हा परिषदेने जास्तीत जास्त निधी हा ग्रामपंचायतला वर्ग केलेला आहे. म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा जिल्हा परिषदेने स्ट्रॉंग केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी ना हे जे मंदिर दिसते तुम्हाला, त्या मंदिरात स्वतः तुळशीताई असेल, सचिनभाऊ असेल किंवा उषाताई सर्व मंडळींनी साहेबांक आजीदादा नाही बिचारे आपले, त्यांची आठवण नेहमी येत राहील. सगळ्यांचा पाठपुरावा करून या ठिकाणी या मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिलेला आहे. आज जरी तुम्हाला तर काय दिसतं, पण भवितव्यामध्ये याची नोंद झालेली आहे आणि बरीचशी विकास कामे या ठिकाणी जर पाहिलं साहेब तर पडेल्या बाजूला नारुडी म्हणजे भावाभावाचं नातं, परंतु जो पण हा पूल नव्हता तोपर्यंत जवळ असून पण लांब असल्यासारखं वाटत होतं. आज आम्हाला त्या वस्तीत जायचं, त्या गावात जायचं, त्यांना इकडे यायचं. आम्हाला तुम्हाला सांगतो तिकडून गोडेगाववरून किंवा इकडे कळमून यायला लागायचं. आम्ही ही मागणी आमदार साहेबांनी केली, सचिन भाऊनी त्या सगळं पुढाऱ्यांनी मागणी. आज या ठिकाणी बघा भव्य दिव्य पूल उभा झालाय. आज आम्ही एका मिनिटात नारळ जाऊ शकतो. नारळीची लोक आमच्या ठिकाणी मंचरला जायला शॉर्टकट आहे, मंचरला जायला पण हा शॉर्टकट झालेला आहे. म्हणजे पहा ना, हे जे कामं केल्यात, हा पूल असन, तुम्हाला सांगतो वडगावचा पूल झालेला असेल, म्हणजे अशी बरीचशी कामं नामदार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवाजीदादा आढळराव, अजितदादा गेले स्वर्गाशी, त्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून ही कामं तुम्हाला मी झालेली दाखवतो. हे पहा, इलेक्शन नीती साहेब, मला शेवटी तुम्हाला हे सांगायची, इलेक्शन येतील, इलेक्शन जातील. इलेक्शनमध्ये एकमेकावर नाव ठेवून वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने आपण काय केले, प्रत्येक कार्यकर्त्याने आजकाल बाईट द्यायला कोण येतो, पण जो बाईट देणारा तो समाजासाठी तळमळीचा कार्यकर्ता पाहिजे. त्यांनी गावाचा एखादा प्रस्ताव तरी घेऊन गेलेला पाहिजे. विनाकारण विरोधाला विरोध करायला गावामध्ये यायचं, बाईटवाला बाईट द्यायची, पण त्याच्याकडे काय तुम्ही सुद्धा त्यांना पुरावा विचारला पाहिजे साहेब, का ज्यावेळेस एखादा माणूस विरोधात बोलतो तुमचा प्रश्न त्यांना पाहिला पाहिजे का ह्या गावात तुम्ही काय काम केलं, इथून तुम्ही खरं सुरुवात करायला पाहिजे. कोण आलं कोण गेलं, जर सगळे सुखदुःख सगळे दसक्रिया माहिती जर मला सांगा, 365 दिवसाचं हे वर्ष, त्याच्यामध्ये 12 वर्षाचं 12 मला वाटतंय 12 36 काहीतरी 4,000 दिवस होतात. त्याच्यात जर दसक्रिया लग्न जर करीत बसलं तर लोकांनी म्हणजे नेते मंडळींनी विकास कुठून करायचा. आम्हाला एक वेळेस आमच्या सुखदुःखात आहे ना कार्यकर्ते आम्ही सक्षम आहे खालचे, नेते मंडळी नाही आलं ते चालेल, पण आम्ही जे पत्रव्यवहार करू, आम्ही जे पाठपुरावा करू, ती कामं जरी झाली तरी आम्हाला अत्यंत समाधान आहे. आमची लोक सुखी, आमची वस्ती सुखी, आमच्या अडचणी दूर झाल्या तरी नेते मंडळी आम्हाला हे कोण करू शकतो मग? हे कोण करू शकतो विकास? फक्त ह्या केलेला आहे आणि करणारे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आढळराव दादा, दिलीप वळसे पाटील आणि आमच्या गावामध्ये तुळशीताई आणि सचिन भाऊ आणि या गाण्यामध्ये उषाताई, असं एकंदरीत सगळ्यांचा संच एकत्र येऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी राबवलेली यंत्रणा, हे हा विकास आम्ही नक्की करू शकतो.